श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही खूप दिवसापासून स्वामी सेवा करता, नामस्मरण करतात, आरती करता, पण कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की स्वामी समर्थ महाराजांनी आपली सेवा खरंच स्वीकारली आहे का? आपण जी सेवा करतो ती स्वामीपर्यंत पोहोचत आहे का? स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत का? स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना वेळोवेळी काही संकेत देत असतात. अनेकदा आपल्याला ते संकेत लक्षात येत नाहीत. पण जर आपण व्यवस्थित ते निरीक्षण केलं तर आपल्याला नक्की जाणवेल की स्वामी आपल्याशी काहीतरी बोलत आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये हे संकेत जाणून घेणार आहोत. 5 महत्त्वाचे जाणून घेणार आहोत. हे संकेत जेव्हा तुमच्या जीवनात दिसू लागतात, तेव्हा समजायचं की स्वामी समर्थ महाराजांनी तुमची सेवा स्वीकारली आहे. हे फार मोठे चमत्कार नसतात, पण ते तुमच्या मनात, स्वभावात, जीवनात आणि विचारात दिसणारे बदल असतात. हा व्हिडिओ इथेच थांबू नका, पूर्ण बघा, कारण शेवटी एक असा संकेत आहे की तो ऐकल्यावर तुमचं मन काही क्षण शांत होईल. कदाचित तुम्हालाच समजेल की इतके दिवस स्वामी तुमच्याशी बोलत होते, पण तुम्हाला ते काहीच समजले नाही. शेवटचा संकेत तुम्ही फक्त ऐकणार नाही, तर अनुभव घेऊन बघणार आहात. हा व्हिडिओ स्वामी महाराजांसाठी श्रद्धेने, विश्वासाने, लक्षपूर्वक ऐका. शेवटच्या संकेतमध्ये तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. चला, तर मग बघूया हे 5 संकेत. संकेत पहिला, स्वामींच्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये स्वामींच्या चेहऱ्यावर हसू आणि तेज जाणवणे. हा संकेत अनेक स्वामी भक्तांना अनुभव अनुभव आलेला आहे, पण ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही कधी स्वामींच्या केंद्रात किंवा देवघरात स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर शांत बसला आहात का? काही वेळाने तुम्हाला असं जाणवत आहे का की स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडे पाहत आहेत? त्यांच्या डोळ्यात तुम्हाला जिवंतपणा जाणवतो, तर मनात असं वाटतं की स्वामी सगळं काही आपल्या मनातील ओळखत आहेत आणि आपल्याकडे बघून हसत आहेत. हा फक्त तुमचा भास नसतो, तर जेव्हा स्वामी यांच्यातील नातं भक्त आणि स्वामी यांच्यातील नातं खूप घट्ट होतं, तेव्हा स्वामींच्या भक्ताला मूर्तीमध्ये जिवंतपणा जाणवू लागतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक एक प्रकारचे तेज आणि प्रसन्नता दिसू लागते. हा अनुभव भक्तांसाठी शब्दात न सांगता येणारा आहे. पण जर तुम्हाला कधी असा अनुभव आला असेल की स्वामींचा अनुभव तर कधी आलेला असेल, तर समजा तुमची सेवा स्वामींच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेलेली आहे. स्वामींनी तुमची सेवा स्वीकारलेली आहे. संकेत दुसरा, प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक भक्ताच्या कामात यश मिळू लागणे आणि जीवनातील अडचणी कमी होणे. पूर्वी आपण एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागायची. लहान-सहान गोष्टी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे. खूप प्रयत्न करूनही काम अडकायचं, कामात काहीतरी अडथळे यायची. पण आता तुम्हाला जाणवतं आहे की सहज आपली कामे पार पाडली जातात. पण जेव्हा स्वामी प्रसन्न होतात, तेव्हा ते तुमच्या मार्गातील अनावश्यक अडथळे, समस्या आपल्या दूर करतात. संकेत क्रमांक 3, आपल्या मनात अचानक आलेली शांती पाहिजे होती. तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीवरून खूप चिडायचे. कोणी काहीही बोललं की तुम्हाला खूप राग यायचा. मन तुमचं सतत ताणतणावाखाली असायचं. चिंता, काळजी, अस्वस्थता हे सगळं नेहमी मनात असायचं. पण हळू तुम्हाला जाणवू लागलं की आता आपल्याला पूर्वीसारखं होत नाही. पूर्वी आपण ज्या गोष्टीवरून खूप राग यायचा, त्याच गोष्टी आता मनाला लागत नाही. परिस्थिती तशीच आहेत, लोकही तेच आहेत, अडचणीही तशाच आहेत, पण तुमचं मन बदललं आहे, मन शांत झालं आहे. ही शांती ही शांती बाहेरून आलेली नसते, ती आतून आलेलीच असते. ही शांती म्हणजे स्वामींच्या कृपेची पहिली पायरी आहे. कारण स्वामी प्रथमतः तुमचं मन स्थिर करतात. मन शांत झाले की जीवनातील अर्ध्या समस्या तिथेच संपतात. तुम्हाला जाणवते की आता आपण आधीसारखे चिडचिड करत नाही. आपण लहान-लहान गोष्टींमध्ये आनंद शोधतो. मनात एक वेगळी स्थिरता आलेली असते. हा बदल स्वामींनी घडवलेला असतो. स्वामी सेवेमुळं हे आपोआप घडत असतं. जर तुमच्या जीवनात अशी मनशांती आली असेल, तर समजा स्वामी महाराजांनी तुमची सेवा नक्कीच स्वीकारली आहे. संकेत चौथा,
आपल्या वाणीमध्ये गोडवा येणे आणि आत्मविश्वासात वाढ होणे हा संकेत खूप सूक्ष्म आहे पण खूप प्रभावी आहे. तुमच्या बोलण्यात बदल होतो. पूर्वी कदाचित तुम्ही पटकन चिडायचे, खूप पटकन कठोर बोलायचे किंवा आपलं मत मांडताना घाबरायचे. पण आता तसं काही होत नाही. तुमच्या शब्दात शांतता आहे, गोडवा आहे, सकारात्मकता आहे. लोकांना तुमच्याशी बोलायला आवडू लागते. तुमच्या बोलण्याने त्यांना समाधान मिळतं. तुमच्या उपस्थितीत त्यांना मन शांत वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात खूप मोठी वाढ होते. तुम्ही तुमचं मत स्पष्टपणे मांडू शकता. कोणतीही भीती न बाळगता सत्य बोलू शकता. हा आत्मविश्वास कुठून येतो हे तुम्हाला कळत नाही. ही स्वामींच्या नामस्मरणाची ताकद आहे. जेव्हा तुमच्यामुळे स्वामी प्रसन्न होतात, तेव्हा तुमच्या वाणीला गोडवा देतात आणि मनाला धैर्य व शांतता देतात. 5वा संकेत संकटावर मात मिळणार मिळणार करणारा संकटावर मात करणारा. जीवनात खूप संकट येणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कठीण प्रसंग हा येतोच. काही वेळा तर अशी परिस्थिती उभी राहते, की आपल्याला वाटतं आता यामधून बाहेर पडणं खूप अशक्य आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे, की पूर्वी एखादं संकट आलं, की तुम्ही घाबरून जायचात. पण आता घालमेल व्हायची. काय करावं काही सुचत नव्हतं. पण आता तसं होत नाही. कितीही मोठं संकट समोर उभं असलं तरी तुमच्या मनात एक अद्भुत धैर्य असतं. कुठेतरी आतून जाणवत राहतं, काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काहीतरी नक्की मार्ग मिळेल आणि खरंच काहीतरी अनपेक्षित घडतं. परिस्थिती तुमच्या बाजूने वळते. ज्यातून बाहेर पडणं तुम्हाला अशक्य वाटत होतं, ते सहज शक्य होतं. अगदी सहज बाहेर पडता तुम्हालाही कळत नाही, की नेमकं कसं सगळं सुरळीत झालं. हीच स्वामींची अदृश्य साथ आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हा केवळ शब्दांचाच आधार नाही, तर त्यांच्या कृपेचा अनुभव आहे. जेव्हा तुमची सेवा स्वामींना प्रसन्न करते, ते तुमच्या आयुष्यातील संकटाची तीव्रता कमी करतात. काही संकटे येण्याआधीच ते दूर करतात. काही संकटातून स्वामी तुम्हाला सहज मार्ग दाखवतात. कदाचित हा चमत्कार जाणवत नाही, पण मागे वळून पाहिल्यावर कळतं, की त्यावेळेला स्वामींची साथ नसती, तर आपण इथे नसतो. तर तुम्हाला वारंवार असा अनुभव येत असेल, की मोठ्या अडचणीमधून तुम्ही सहज मार्ग काढता. समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. मंडळी, हे 5 संकेत खूप साधे वाटतात, पण हे अत्यंत गहन आहेत. मनात आलेली शांती, संकटावर सहजपणे मात मिळवणे, मूर्तीमध्ये जाणवलेला जिवंतपणा, कामात मिळणारे यश आणि आपल्या वाणीतील गोडवा व आत्मविश्वास वाढणे हे तुमच्या जीवनात जर दिसू लागले असतील, तर समजा स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर अगदी प्रसन्न आहेत. तुमची सेवा, तुमची भक्ती, तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. स्वामींचे नाव घ्या, कारण स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. स्वामींची कृपा शब्दात सांगता येत नाही, ती अनुभवायची असते आणि जे सांगितलेले संकेत आहेत, तुम्ही तुमच्या आयुष्यात शांतपणे पाहायला सुरुवात केली, तर तुम्हालाच कळेल की स्वामी किती जवळून आपले भक्तांचे रक्षण करतात. तर आज मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर साई समर्थ या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.